सहकार्याची अपेक्षा आहे आणि पहिला सामना आहे प्लस त्यामध्ये आपण पाहतोय 12चा लॉट आहे आणि या लॉटमध्ये आपल्याला 10 सामने कव्हर करायचे आहेत, त्यामुळे थोडीशी घाई करा अशी विनंती आहे। आज उद्घाटनाचा दिवस आहे त्यामुळे उशीर होणं साहजिक आहे, परंतु एवढा उशीर होणं मी म्हणेन थोडंसं आपल्यासाठी कदाचित या गोष्टीला आपल्याला सामोरं जावं लागेल आणि मग ज्यावेळेला आपण अंतिम एंडपर्यंत सामने खेळतो त्यावेळेला तिथे आपल्याला नक्कीच कुठल्या गोष्टीचा सामना करावा लागेल, तर पडणारा धोका असेल, त्यानंतर शबनम पडल्यानंतर मग थोडासा फलंदाजीसाठी त्रास होतो, त्यामुळे आता जेवढी तुम्ही मी म्हणेन त्वरा कराल तेवढं तुमच्यासाठी मग पुढील सामन्यांमध्ये चांगलंच पोषक वातावरण ठरेल याची आपल्याला नक्कीच दखल घ्यावी लागेल। ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये आणि त्यांचं आपण पाहतोय या स्वागत केलेलं आहे पूर्णपणे फटाक्यांच्या आतषबाजी आणि या स्पर्धेमधील आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये वेगळं पण पाहायला मिळतं आणि म्हणूनच ही स्पर्धा आपण पाहतो गेल्या काही दिवसांपासून चर्चित राहिलेलं आहे। असं वाटलं की कुठेतरी क्रिकेट या खेळाला ग्रामीणचे संघ आता थोडेसे आपण पाहिलं की स्वल्पविराम घेतात आपल्या क्रिकेटचा, परंतु तसं नाही, पुन्हा एकदा एका स्पर्धेची अनाउन्समेंट झाली आणि आपल्या आदिवासी बांधवांनी आज ग्रामीणच्या संघांसाठी आपण पाहतो ते संधी उपलब्ध केलेली आहे। एक गोष्ट अशी घडली की एकदा इथे पाहायला मिळेल हे मैदान म्हटलं तर हे ज्या वेळेला मैदान या मैदानावरचं पाणी हा मैदान म्हटलं तर मैदान नाहीये, या मैदानावरती आपण पाहतो धरणाचं पाणी साठतं आणि ज्या वेळेला धरणाचं पाणी कमी होतं या मैदानावरच्या स्पर्धा इतक्या जल्लोषानं रंगतात की त्या स्पर्धांना स्वल्पविराम कधीच आपल्याला पाहायला मिळत नसतो। सर्व संघांना सूचना आहे ड्रेस कोड कंपल्सरी आहे, त्यामुळे ड्रेस कोड मध्ये तुम्हाला मैदानामध्ये उतरायचं आहे अशी विनंती आहे। चला सामना सुरू करा पंच, वेल विलंब नको, 2 रिव्ह्यू तुमच्याकडे आहेत पर इनिंग साठी, व्हाईट साठी एक रिव्ह्यू तुम्ही वापरायचा आहे त्यामधून आणि एक रिव्ह्यू जो आहे तो नो आणि रनआउट साठी तुम्हाला दिला जाईल, याची आपण नोंद घ्यायची आहे आणि रिव्ह्यू गमावल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा रिव्ह्यू मिळणार नाहीये, अंपायर्स कॉल असेल तर तो इकडे आम्ही गृहीत धरू अन्यथा नाही, याची आपण सर्वांनी नोंद घ्यायची आहे। चला स्पीड अप करा अशी विनंती आहे। चला पंच आपण सुरुवात करायची सामन्यांची, प्लीज आपण त्वरा करा, निर्णय जे आहेत ते दिले जातील याची आपण सर्वांनी नोंद घ्यायची, स्पीड अप करा अशी विनंती आहे, प्लीज फास्ट क्रिकेट खेळायचं आहे। तू गणपती गणांचा बलवानांचा अधिपती, ज्ञान विज्ञानाचे प्रत्यक्ष स्वरूप, सिद्धी आणि बुद्धी यांचा स्वामी, आनंदाचा कंद, मंगलाचा करता आणि विघ्नाचा अर्धा, गणपती बाप्पाच्या चरणी नतमस्तक होऊया आणि आपण या स्पर्धेची सुरुवात करूया। मैदानाच्या आतमध्ये तुम्हा सर्वांना घेऊन चलतोय, ज्या मातेनं हिंदवी स्वराज्याचं देखणं स्वप्न पाहिलं त्या राजा माता जिजाऊ, ज्या राजाने स्वप्न सत्यात उतरवलं ते राजा शिवछत्रपती महाराज आणि ज्या
वारसदाराने स्वप्न अंगा खांद्यावरती पेळलं ते राज शंभू छत्रपती महाराज या तीनही महामानवांना त्रिवार मानाचा मुजरा. दरम्यान मैदानाच्या आतमध्ये जाणं तेवढंच महत्वाचं. या घाई गडबडीच्या दुनियेमध्ये थांबायला वेळ कुणाला. आणि जीवन म्हणजे क्रिकेटराचा हुकला तो संपला तोच क्रिकेट आणि त्याच क्रिकेटचा जल्लोष जल्लोष चोरियाचा या टॅगलाईनला आज घेऊन आपण चालतोय मैदानाच्या आतमध्ये. मित्रांनो, ज्या स्पर्धेची आपण सर्वांनी आतुरतेनं वाट पाहिली ती स्पर्धा वाघाची वाडी चषक, या स्पर्धेचं आयोजन जर आवडलं असेल तर एकदा आरोली झालीच पाहिजे. सुरुवात होतीये. बोला गणपती बाप्पा. पहिला बॉल टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज आहे. मॅच कडे घेऊन चालतोय. पंच तयार, सामना खेळण्यासाठी खेळाडू देखील तयार आणि सामना सुरू होण्याचा जल्लोष. पहिलं षटक घेऊन रायगड मधील दिग्गज खेळाडू मयूर वाघमारे समोर बलवलीचे खेळाडू. पहिलाच बॉल आक्रमण करायचा प्रयत्न, लॉंग ऑफला टार्गेट केलाय. फिल्डर तिकडे आहेत, त्यांना चकवत बॉल. पहिल्याच बॉल वरती युद्धाची तयारी झाली सांगत असताना बलवली संघाच्या फलंदाजांनी ठोकलाय शानदार चौकार. धुवाधार सुरुवात. मिड ऑफ होतं समोर. मिड ऑफला ज्या वेळेला बीट केलं चेंडून आणि त्यानंतर मग लॉंग ऑफला देखील बीट करत चेंडू सीमा रेषेच्या पार जाताना आपण पाहिला. ज्या मयूर वाघमारेची दहशत आपण पाहतो टेनिस क्रिकेटच्या पटलावरती. सध्याच्या घडीला रायगडचं क्रिकेट तो हायलाईट करतोय आणि त्याच्यावरती आक्रमण चढवणं एवढं सोपं नाहीये. परंतु समोरून खेळणारा फलंदाज शुभम यानं नियमितपणे टीम बळवलीला एका मोठ्या क्रिकेटच्या मी म्हणेन जागेवरती नेऊन ठेवलेला आहे. आणि त्याला आपण पाहतो मैदानामध्ये पुन्हा एकदा टेक्निकल स्ट्रोक. थर्डमॅनला टार्गेट केला आणि थर्डमॅन मधून बॉल जातोय सीमारेषेच्या बाहेर. स्ट्रोक पाहायला मिळतो. मैदानाच्या आतमध्ये खेळणारा खेळाडू बलवली गावातील आपण पाहतोय सरपंच आणि उज्ज्वलाताई पाटील यांच्या आपण पाहतोय सुपुत्र आहेत. आज मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतात. अपकमिंग यंगस्टार देखील आणि तितकी छान आपण त्याची खेळी देखील पाहतोय. यावेळेला पंच बोलाले व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अतिरिक्त एका धावेनं पहिली ॲडिशनल रन आपण पाहतो या स्पर्धेमध्ये येत असताना. एक धावेनं धावफलकाला नवीन आकार, नवीन रूप आणि नवा रंग भरला जातोय. 9 धावा धावफलकावरती बिनगड्याचा मोबदला आहे. पॉवर प्लेला सुरुवात झाली आहे. पॉवर प्लेला आपण पाहतोय कॅपिटलाइज करायच्या उद्देशानं मैदानामध्ये फलंदाज सुसज्ज आहेत. ओ द विकेट. पुढचा बॉल. हा चेंडू आपण पाहतोय. हा चेंडू सुंदर आहे. लाऊडली अपेल तिकडे लाऊड शाउट पाहायला मिळाला परंतु पंच पूर्णपणे त्या अपेलीला फेटाळतायत. चांगली देखरेख पाहायला मिळते. सर्वाधिक जास्त जवळ होऊन या सामन्याचा आनंद कोण घेत असतील तर मग आपले दोन पंच आपण पाहतोय ज्यामध्ये आपल्याला आज मुख्य दफामध्ये पाहायला मिळतील. सलग 5 रात्रींमध्ये आपण त्यांना पाहतोय. चोरगे सर, त्यानंतर पाटील सर आणि भागणे सर हे ऑफिशियल्स आहेत आणि ते सज्ज आहेत तिथून पूर्णपणे या स्पर्धेला कव्हर करण्यासाठी. एकविरा लाईव्ह इव्हेंटची संपूर्ण टीम ही स्पर्धा आपण पाहतो टेलिकास्ट करते. JSRB इंटरनेट ही सर्व्हिस देखील आपल्या सेवेत तत्पर आहे. DJ नितीन यांना देखील आज आपण इथे पाहतोय. क्वालिटीमध्ये कुठल्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज केलेलं नाहीये आणि स्पर्धा आपण पाहतोय चरण शिगेला पाहायला मिळते. फटका खेळलाय, चांगला स्ट्रोक. समोर आहेत फिल्डर, कुठली चूक नाहीये, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. स्टॉप केलं बॉलला, कुठल्याही प्रकारची रन नाहीये. निर्धाव बॉल बऱ्याच कालावधीनंतर डॉट बॉल पाहायला मिळाला. एरवी आपण पाहिलं की मोठ्या स्टेजवरती या अशा प्रकारच्या चेंडूंची फेकी करणारा एका मोठ्या कॅलिबरचा खेळाडू आणि त्याच्यावरती आघात झाले सुरुवातीला बरं का. त्यामुळं ही लढाई जी आहे ती जोरदार होणार आहे, दिलकश होणार आहे. हाही चेंडू तेवढा छान. हाही चेंडू आपण पाहतोय टप्पा पडल्यानंतर बॉलला तितकीच चांगली उचल दिलेली आहे. बाउन्स होता बॉलमध्ये विथ ॲक्सेलरेशन. या दोन गोष्टींचा ड्युएट पाहायला मिळाला. तितका छान चेंडू आपण पाहतोय. पंचांनी फर्स्ट फाऊल दिलेला आहे तिकडे. 1-1 आपण पाहतोय. हा एक रिव्ह्यू आहे तुमच्याकडे. येस, वाईडसाठी एक रिव्ह्यू आहे आणि एक नो आणि बाकी गोष्टींसाठी तुम्ही वापरू शकता. 2 रिव्ह्यू तुमच्याकडे आहेत टोटल. हां, एरवी ते तुम्ही वापरा कधी चालेल. वाईडसाठी रिव्ह्यू आहे. येस, ओके. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे.
आहेत 2 रिव्ह्यू आहेत. सुरुवातीचा सामना बघा, जम्बलिंग नको. 2 रिव्ह्यू तुम्हाला दिले गेलेले आहेत. वाईट चेंडू पंचांच्या निर्णयाला आपण पाहतोय चॅलेंज केलेलं आहे फलंदाजांनी. थर्ड अंपायर यांचा निर्णय आलेला आहे. इट्स अ व्हाईट बॉल कॉल. व्हाईट बॉलचा इशारा आपण पाहतोय यावेळेला आलेला आहे पंचांचा. तिसऱ्या पंचांकडून हा निर्णय ऑनफिल्ड अंपायरला बीट करत आपण पाहतो. हा निर्णय आता तिसऱ्या पंचांनी आपल्यापर्यंत पोहोचवला. त्यामुळे अजून एक अतिरिक्त धाव आता संघाला मिळाला आहे. फॉर द विकेट. हाही बॉल लॉंग स्टॉप, नॉन स्टॉप, सीमारेषेच्या बाहेर. बॅटचा एज लागत बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. ब्लॅक स्क्रीन वरती आदळणारा अजून एक चौकार. धुव्वाधार सुरुवात. पॉवर प्ले मध्ये पूर्णपणे डॉमिनेट करतायत समोरील गोलंदाजाला. मग समोरच्याचा कॅलिबर का आहे हे आम्हाला माहिती नाही. आता मी बलवलीचे सुपरस्टार आहोत आणि आज सुपरस्टार फलंदाजी, ती सुपर फास्ट मध्ये 2 ओव्हरच्या फलंदाजी पाहायला मिळते. क्या बात आहे. यावेळेला आता मात्र बॅकअपची गरज आहे, जाणलं होतं मयूरनं आणि अक्षरशः समोरील फलंदाजाला बीट केलं वेगानं. डॉट बॉल इथे येतोय. थोडीशी विकेट जी आहे ती लॉंग आहे, त्यामुळे आता इथे गोलंदाजासाठी कर्दनकाल कदाचित ती विकेट ठरेल आणि फलंदाजांना मी म्हणेन थोडीशी अनुकूल अशी विकेटपट्टी पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पॉवर प्ले मध्ये धावा जमा केल्यात. 14 बिनगड्याचा मोबदला आहे. 14च्या सरासरीनं चालल्यात. शुभम 12 वरती खेळतोय नाबाद. 2 एक्स्ट्राच्या धावा आपण पाहिल्या. अजूनही वजेनातला स्ट्राईक मिळाला नाहीये, त्यामुळं इथून सेकंड ओव्हरसाठी P2 मध्ये आपण त्याला स्ट्रायकिंग एंडला खेळताना पाहू. खेळाडू आहेत ते 10 खेळाडू डिग्री होल्डर आहेत. त्यामुळं ते म्हणतात ना की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, ते पिणारा गुरगुरलाच पाहिजे. इथे अक्षरशः त्याचं आता एक जिवंत उदाहरण पाहायला मिळतं. उच्च शिक्षित खेळाडू या आपल्याला संघामध्ये पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्याकडून एक शिकवण जरूर आपल्याला घेता येईल की क्रिकेट जरूर खेळा, परंतु पोटापाण्याचा विकास करून तुम्ही क्रिकेट खेळा. करिअर आधी लगीन कोंडाण्याचं मग रायबाचं असं म्हटलं जातं. त्यामुळे आधी क्रिकेटला तुम्ही कोंडाणा म्हणा आणि नंतर आधी तुम्ही म्हणेन तुमच्या शिक्षणाला कोंडाणा म्हणा, नंतर रायबा तुमच्या क्रिकेटला तुम्ही जरूर स्थान द्या. क्रिकेट खेळणं महत्त्वाचं आहे, कारण सध्याच्या घडीला आपण पाहतो एक धाव आरोग्यासाठी हा नारा, ज्यामध्ये 40+ क्रिकेट देखील तेवढाच चांगला उदयास आलेला आहे आणि फिटनेस जोपासत खेळणारी क्रिकेटची मंडळी आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामधील सर्व मंडळी आपल्यासोबत आहेत. सेकंड सागर पाटील. पहिला बॉल, एक धावेची सुरुवात. दुसऱ्या बॉलवरती आक्रमण चढवलंय लॉंग ऑफ मध्ये, कव्हरच्या डोक्यावरून बॉल सीमारेषा बाहेर. षटकार. स्मॅश केलं बॉलला. ऑफसाईडच्या दिशेमध्ये फटका खेळला होता, तिकडे 6 धावा पाहायला मिळाल्या. फटक्यामध्ये टायमिंग लाजवाब, बॅट स्विंग खूप चांगला होता फलंदाजाचा, बॅट्समॅन शुभमचा. शुभमनं आतापर्यंत 7 मध्ये 18 धावांचे एक बहारदार विस्फोटक इनिंग संघासाठी दिलेले आहे आणि त्यामध्ये तो खेळतोय. चांगल्या स्ट्राईक रेटनं मैदानामध्ये तो धडकतोय समोरील देवत संघाला. बळवली संघ म्हटलं तर त्यांचाही फलंदाजीचा ऑर्डर खूप चांगला आहे, त्यामुळे त्यांच्याकडे देखील तेवढंच चांगलं लक्ष आहे सर्वांचं. हा बॉल लीडिंग एज, पुन्हा एकदा बॉल जाईल लॉंग स्टॉप मध्ये. बीट केले जातोय फर्स्ट स्लिपला. बॉल सीमारेषा बाहेर. पुन्हा एकदा चौकार. गोलंदाजी आपण पाहतोय. हा चेंडू चांगला होता दरम्यान. फटका खेळत असताना थोडासा व्यत्यय जरूर फलंदाजासाठी निर्माण झाला होता आणि जो झेल होता अगदी विकेट किपरच्या जवळच निघून गेला.
त्यामुळे आता थोडेसे चेंजेस आपल्याला फील्ड सेटअपमध्ये पाहायला मिळतात. मयूर स्वतः आला ॲज अ विकेट कीपर म्हणून काम पाहण्यासाठी. समोरून आपण पाहतोय त्याला आता इथून बीट करण्यासाठी बॅट्समन देखील तयार आहे. रिव्हर्स खेळलेत फटका बॅटच्या मधोमध. सुपर टायमिंग, अजून एक धमाका, चौकार. काय फलंदाजी, 9 मध्ये 26 धावांचं योगदान. शुभम पाटील मैदानाच्या आतमध्ये हल्ला कल्लोळ फलंदाजी. 288.89च्या सरासरीनं मैदानामध्ये तो फलंदाजी करतोय. दहाडतो अक्षरशः. आणि क्रिकेटची परिभाषा फास्टेस्ट क्रिकेट वाढलंय हे सांगितलेलं आहे त्यांनी. खोलवर टप्प्याचा बॉल आहे. फॉलोथ्रीमध्ये आपण पाहतोय स्वतः डिरेक्ट हिट काम म्हणून जाईल की काय. यस डेफिनेटली. फलंदाज बाद होतोय आणि धक्का बसेल. पहिला टीम श्रीराम बलवलीला फलंदाज बाद. पहिला ब्रेक थ्रू अखेरकार मिळाला. त्यामुळे आता इथे थोडासा सुटकेचा निश्वास जरूर घेणार आहे देवत संघात. काही मात्र शंका नाही. या प्रेक्षकांची आपल्याला अगदी अलर्ट गर्दी पाहायला मिळते. अनेक सारा प्रेक्षक वर्ग आज आपल्यासोबत जोडला गेलेला आहे. काही प्रेक्षक आपण पाहतो आज एकविरा लाईव्ह इव्हेंट या वाहिनीच्या माध्यमातून यूट्यूबवरून या सामन्याचा आनंद घेत आहेत. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. वी आर वॉचिंग द बिग टुर्नामेंट वाघाचीवाडी ट्रॉफी. या स्पर्धेचा आपण इथे सुरुवातीचा पहिला दिवस आणि पहिली रात्र पाहतोय. पहिल्या रात्रीमधील हा पहिला उद्घाटनी सामना आहे. उद्घाटनी सामन्यामध्ये आपण पाहतो श्रीराम बलवली संघ आता इथून फेस करत आहे समोरील जनमान देवत या संघाला. 2 ताकदवर संघ, 2 बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधात खेळतात. या सीझनची पहिलीच मी म्हणेन ही बॅटल त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळते. तिसरी बॅटल. यस. मोहपाडा इथे आय थिंक पहिला बॅटल झाला होता आणि तिथे आपण पाहिलं एक संघ आज बदल्याच्या भावनेमध्ये जरूर आहे. चांगला चेंडू आहे. बीट केलं जात आहे. सागर यांचं आपण षटकाचं पृथक्करण पाहिलं तर या षटकामध्ये देखील आपण धावा येताना पाहिला. 15 धावा खर्चिक झालेल्या आहेत. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. एकूण धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 14.50च्या सरासरीनं 29-1 गड्याचा मोबदला आहे. लक्ष्मण भोईर सर आपण पाहतो या सामन्याचा आनंद. हा VIP बॉक्स आहे आणि आमचे मंडप डेकोरेटरचे आपण पाहतो ज्यांनी या स्पर्धेतील संपूर्ण अशा काळजा घेतलेल्या आहेत ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर या मैदानाला त्यांनी सुशोभित केलं. आज चांगलं मैदान आपल्याला दिलं. तारागावचे जावई आहेत त्यामुळे बलवली संघाचा सामना पाहण्यासाठी आम्ही थांबतो असं त्यांनी आश्वासन दिलं आणि ते आपल्या सोबत आहेत. पहा 70-70चे ब्रँड अँबॅसिडर ते आहेत. आणि आपण पाहतो एक या परिसरामध्ये नियमितपणे क्रिकेट खेळाडूंना त्यांचं चांगलं मी म्हणेन हातभार लागतो. डिफेन्स करायचा प्रयत्न होता. समोर खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. विकेट कीपर आले तर तोपर्यंत एक धाव पूर्ण करत असताना 2 फलंदाज सिंगल येते. जस्ट 1 रन. एका धावेनं धावफलकाला आकार. 30 धावा धावफलकावरती ज्यामध्ये स्वतःच्या शुभम आपण पाहतोय 27 धावा संघासाठी आता वैयक्तिक योगदानासह संघासाठी देतोय. चांगली फलंदाजी आणि त्या शुभमला आता मैदानामध्ये थांबणं महत्त्वाचं आहे तो जरूर जाणतोय. सागरला स्ट्राईक रोटेट झालेलं आहे. स्ट्रायकिंग एंडला सागर पाटील आपल्याला पाहायला मिळते. 13.85च्या सरासरीनं चालल्यात. या मैदानावरती आपण जर विकेटचा आपण बाउंड्री लाईनचा जर आणि मैदानाचा अंदाज घेतला तर 13-14ची सरासरी देखील मी म्हणेन सेफ नसणार आहे. जास्तीत जास्त धावा बनण्याचे चान्सेस देखील असतील. बॅकफुटला जाऊन खेळलेत. जागा बनवली आहे. लॉंग लेगला टार्गेट केलं. फिल्डर तिकडे अवेलेबल आहेत. कुठली चूक नाही आहे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. स्टॉप केलं बॉलला. शॉर्ट लेगला आपण पाहतोय बॉल पडल्यानंतर अगदी जाऊन लॉंग लेगमध्ये एक खेळाडू उपलब्ध झाला. फाईनमधून ते धावत आले. त्यानंतर चांगलं प्रोटेक्शन पाहायला मिळालं. धावा धाव फलकावरती 31 आपल्याला जरूर पाहायला मिळतील.
या पुढील जो सामना आहे तो जासई आणि फणस डोंगरी या दोन संघांदरम्यान असणार आहे. त्यामुळे दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती आहे की आपले संघनायक आपण इथे इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी पाठवायचे आहेत आणि ज्या फॉर्मॅलिटीज आहेत त्या देखील आपण लगेचच कंप्लीट करायच्यात, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. मैदानामध्ये आपण जाऊयात. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. क्या बात आहे. ओव्हर नंबर 3 वैयक्तिक दुसरा षटक हाताळण्यासाठी मयूर वाघमारे पुन्हा एकदा सुसज्ज. आतापर्यंत 16 धावा खर्च केल्यात आपल्या स्पेलमधून. दुसरा स्पेल आपल्या संघासाठी देतोय. या खेळाडूवरती जरूर सर्वांचं लक्ष आहे. टॉस जिंकला होता टीम टायगर 11 देवदनं. प्रथमतः फिल्डिंग करायचा त्यांचा निर्णय आणि निर्णयास्पद आपण पाहतोय लौकिकास्पद कामगिरी जरूर पाहायला मिळते. आता बॅकअप मिळत आहे. सुरुवातीला आपण पाहिलं पॉवर प्लेला कॅपिटलाइज केलं होतं श्रीराम बलवलीनं आणि त्यांच्या आता त्याच कॅपिटलायझेशनला कुठेतरी आपण पाहतोय स्मॉल मॉनिटाईज ते करतायत. पातिकडे डिरेक्ट हिट करायचा प्रयत्न जरूर होता परंतु फिल्डर पोहोचले होते. चांगली स्पर्धा आपण इथे पाहतो. वाघाची वाडी चषक 2025 1 स्टार आणि मोरिया 11 वाघाची वाडी या संघांची ही संकल्पना आणि त्यांच्या संकल्पनेतून त्यांच्या कल्पक बुद्धीतून साकारलेली स्पर्धा म्हटली की पाठीराखे आलेच. आणि पाठीराखे हे नाव जर आपण जरी ऐकलं नाही या परिसरातील स्पर्धांचं तर मग आपल्याला आपले एवन सरपंच सीताराम चौधरी साहेबांचं जरूर नाव आठवेल. त्या दरम्यान आपण पाहतो आमचे एक युवा आणि तेवढेच चांगले युवा नेतृत्व आणि तेवढेच चांगले आपण पाहतो क्रिकेटचे ते मी म्हणेन निस्सिम बघतायत. द ग्रेट डिवोटी ऑफ क्रिकेट अर्थातच आमचे जनार्दनभाई निरगुडा यांना आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 25,000 रुपयाचं आर्थिक डोनेशन या स्पर्धेसाठी आलेलं आहे. या एवन जोडीचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या ऑर्गनायझर कमिटीच्या वतीनं आणि आमच्या कॉम्बॉक्सच्या वतीनं आपलं मनापासून इथे आभार व्यक्त करतोय. हा काटा काढावा लागेल टीम देवदला अन्यथा तुमची खैर नाहीये. चांगली फलंदाजी पाहायला मिळते. सागर पाटील इथून कानमंत्र देतोय. सध्याच्या घडीला मी म्हणेन चांगल्या रिदम मध्ये आहे शुभम. त्यामुळं तो रिदम त्याचा इथून जर असाच कंटिन्यू राहिला तर 50 धावांपासून तो खेळाडू दूर नाहीये. 33 धावा वैयक्तिक शुभम पाटीलच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात तर 37 संघाच्या खात्यामध्ये आहेत. गुड लाईन स्पॉटला आपटीबार बॉल कर्दन काल शुभम पाटीलची विकेट गहाल. दुसरा धक्का टीम श्रीराम बलवलीला. फलंदाज बाद. वाघमारे यांना विकेट मिळाली. ज्या गोलंदाजीसाठी तो ओळखला जातो ती गोलंदाजी आपण जरूर पाहिलेल्या. शेवटच्या बॉलवरती विकेट येत असताना आपण पाहिलं 37 धावा धावफलकावरती लागल्या. 2 गड्यांचा मोबदला आता इथे श्रीराम बलवली या संघानं जरूर मोजलेला आहे. सागर पाटीलसह देव म्हात्रे आता नवीन फलंदाज मैदानामध्ये मधल्या फळीमध्ये खेळण्यासाठी टीमकडे उपलब्ध आहेत आणि त्यांचीच निवड आता इथे केलेली आहे. त्यामुळे आता मिडल ऑर्डरला इथून कशा पद्धतीनं ते सजवतायत. इथून एक चांगली साजेदारी बनणं तेवढंच महत्त्वाचं आहे. असं म्हटलं जातं संगत में पंगत आहे बेडू. त्यामुळे आता संगत वाढवावी लागेल आणि ही साजेदारी जी आहे ही पार्टनरशिप जी आहे ते बिल्ड करावे लागेल. कारण धावांचा जो आपण पाहतोय चढता क्रम होता तोच आता कुठेतरी उतरता पाहायला मिळतोय. त्यामुळे आता डिक्रीजिंग ऑर्डरनं धावा आपण बनताना पाहिलेल्या आहेत. 12.37च्या सरासरीने सध्याच्या वेळेला चाललेत ते. 37 रन्स आहेत धावफलकावरती. ओव्हर नंबर 4 ची सुरुवात होती. ऋतिक वाघमारेची निवड टीम देवदकडून. नियमितपणे डेथ ओव्हरसाठी स्पेशालिस्ट असलेला गोलंदाज. तिसऱ्या ओव्हरसाठी त्याला इथे प्रचारण केलं जाईल. लिमिटेड ओव्हर एडिशन त्यामध्ये 5 षटकांचे सामने आहेत किंबहुना 4 षटकांचे सामने आपण पाहतो. इथे 5 षटकांचे सामने पाहायला मिळतात. 5 षटक आणि 4 षटक यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे आणि तोच आपण पाहतो आता फरक इथे आपल्याला जरूर पाहायला मिळेल. बीट झालेत. फुल टॉस बॉल होता. थोडासा व्हेरिएशन आपण पाहतोय. चेंडू रिलीज केला होता. बँड स्टंप आपण पाहतोय मयूर आहेत त्यामुळे कानमंत्र येणं साहजिक आहे आणि थोडासा फिरकीपटू देखील आपण जरूर पाहू शकतो टीमकडे. चला ड्रिंक बॉय आपण ज्यावेळेला गरज असेल त्यावेळेला मैदानामध्ये जा. मॅचकडे आपण जाऊयात. राऊंड द विकेट. बॅटच्या मधोमध स्लॉट मध्ये आणि पार्किंग केलाय प्लॉट मध्ये.
स्टँड अँड डिलिव्हर ऑफ साईडला टार्गेट केलाय आणि लॉंग ऑफच्या डोक्यावरून आकाश मार्गाने संचार करत बॉल सीमारेषा बाहेर. षटकार. श्रीराम बलवली संघाला आपण पाहतोय फलंदाजी सुरू आहे त्यांची. हा चेंडू आपण पाहतो लावडली अपील आणि पंच स्वीकारतायत त्या अपीलीला. LBW लाईक बिफोर द विकेट फलंदाज बाद. सागर पाटील बाद झालाय. षटकारानं जरूर आशा तिकडे दाखवली होती आपल्या संघासाठी, अशाचा किरण दाखवला होता, परंतु पुन्हा एकदा ऋतिकनं त्याची विकेट गहाल करत आपल्यातील कॅलिबर आणि आपल्यातील अफाट गुणवत्ता मैदानामध्ये दाखवलेल्या छोट्या चणीचा प्रतिभावंत खेळाडू अलौकिक प्रतिभेसह आज मैदानामध्ये आपण त्याला गोलंदाजी करताना पाहतो. पहिलं षटक डेब्यू आपण पाहिलं की कानपोलीची नाईट स्पर्धा आणि तिथे या गोलंदाजाचा वापर मयूरनं केला. ॲज अ विकेट किपर स्वतः आले होते आणि तिथून आपण पाहिलं या गोलंदाजानं मागे वळून पाहिलं नाहीये आणि चांगली सुरुवात त्याची देखील आपण टेनिस क्रिकेटची पाहतो. मागील वर्षापासून आपण पाहतो संघासाठी चांगलं नेतृत्व आपल्याला ऋतिक वाघमारेच्या माध्यमातून पाहायला मिळतं. आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत, 6 धावा खर्च केल्यात, एक महत्त्वाचा गडी त्याने बाद केलेला आहे. स्ट्रायकिंग एंडला राईट हँडेड बॅट्समन तयार आहेत. 10 धाव फलकावरती 43 आणि 43 ला 3 आहेत. खोलवा टप्प्याचा बॉल पंच लाईन लेंथ वरती अभ्यास करतायत आणि सांगितलेलं आहे की अगदी लेगबाच्या स्वरूपाची धाव मिळणार आहे. सिंगल तिकडे येते. धावसंख्या फलकाला स्टिकी ठेवायचा प्रयत्न, एका धावेने धाव फलक आपण पुढे सरकताना पाहू. टोटल धाव की 44 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 3 लॉस आहेत सध्याच्या घडीला. फर्स्ट हाफमध्ये बॅटिंग करत असताना बलवलीचे देव मात्र ऑन स्ट्राईक आता खेळण्यासाठी आपण त्यांना पाहू. इनॅट नंबर 4 वरती मैदानामध्ये उतरलेत, त्यामुळं या खेळाडूचा इतिहास देखील तेवढा चांगला आहे आणि या खेळाडूचा कॅलिबर देखील तेवढा चांगला, हे सर्वांना जरूर परिचयाचं आहे. या दोन संघाची आपण क्लॅश पाहिली तर या क्लॅशची चर्चा राहिलेली आहे, खास करून या बॅटलची चर्चा झालेली आहे आणि तीच आपण बॅटल मैदानामध्ये पाहतोय. गोलंदाज तयार ऋतिक ओव्हरमधून 5 ऑफ आला. हा चेंडू पंच व्हाईट बॉलचा इशारा करतात, तिकडे अतिरिक्त धाव मिळेल. अकुट टप्प्याचा बॉल होता, परंतु लाईन लेंथवरती अभ्यास, कुठल्या प्रकारची जोखीम उचलायची नाहीये, त्यामुळं इथून विकेट वाचवणं तर तेवढंच महत्त्वाचं झालेलं आहे. कारण पडलेल्या विकेट थोडंसं दडपण जरूर क्रिएट करतायत, त्यामुळे आता या देव मात्रेसह प्रकाश पाटीलला मैदानामध्ये खेळायचं आहे आणि या 2 फलंदाजांना शेवटच्या क्षणापर्यंत मैदानामध्ये राहायचा मनसोबा पाहायला मिळाला. त्यामुळे जाऊ दिलं होतं बॉलला. 45 धावा धाव फलकावरती आहेत. 12.27च्या सरासरीने ते झालेले आहेत. चला स्पीडअप करा. ऑन द विकेट पुढचा बॉल. हा बॉल छान आहे, गुड लाईन स्पॉट, टेक ऑफ घेतलाय बॉलनं, बाउन्स क्रिएट केलाय तेवढा छान. टप्पा पडल्यानंतर बॉलला इलिगेशन पाहायला मिळालं. वेगळ्या लयमध्ये आज गोलंदाज पाहायला मिळतोय. फलंदाजांची पूर्णपणे पिसं उपटतो, जरो काही तो सरोजन म्हणला आता आणि सरोजनच्या सफाईनं आज आपण पाहतोय गोलंदाजी पाहायला मिळते ऋतिक वाघमारेकडून. 5 मध्ये 7 धावा खर्च करत एक महत्वाचा गडी टिपला. अजून एक विकेट मिळणार का? कॉट बिहाइंड नाहीये, विकेट किपर आलेत आणि विकेट किपरनं केलाय काम तमाम. अजून एक फलंदाज बाद. 4था धक्का टीम श्रीराम बलवलीला. विकेट वरती विकेट. सुरुवातीला आपण पाहिलं विकेट पडत नव्हती, चांगली पार्टनरशिप बिल्ड झाली होती. ते म्हणतात ना सुरुवातीच्या काळामध्ये सावरलं गेलं होतं संघाला, त्यानंतर आता कुठेतरी मग तोच मी म्हणेन पसारा पूर्णपणे आटपून घेतलाय समोरील संघानं.
सुरुवातीचा खडक काढण्यासाठी आपण पाहिलं की थोडासा त्रास सहन करावा लागला, परंतु त्यानंतरची माती भुसभुशीत आपल्याला पाहायला मिळते. अशीच आपण जरूर समीकरण मैदानामध्ये पाहिली. विकेटवरती विकेट पडत गेलेले आहेत. एखादी ताडपत्री गुंडाळावी इतक्या सहजतेनं विकेट गुंडाळल्या मैदानामध्ये खेळाडूंनी. धावा झाले धाव फलकावरती 45. 4 गड्यांचा मोबदला आतापर्यंत आपण पाहतोय. फलंदाज आपण पाहिला शुभम पाटील, त्याचे विस्फोटक खेळी, त्यानंतर त्याची पडलेली विकेट, तिथून धावा थोड्यासा आपण डिक्रीजिंग ऑर्डर येताना पाहतोय. सरासरी आता 11.25 ची आहे. आपण पाहतोय लास्ट ओव्हरसाठी शुभम पाटीलला त्यांनी वाचून ठेवलेला आहे. लास्ट ओव्हर थ्रिलर होणार तर मग ती कोणासाठी होणार हा प्रश्न जरूर असणार आहे. फटका खूप छान आहे, गॅप मधून आपण पाहतोय फटका खेळलाय. बॉल अडवण्यासाठी फिल्डर आहेत, 2 खेळाडूंना चकवत बॉल पॉइंटच्या डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर चौकार. आपण लवकरात लवकर टॉस साठी रिपोर्टिंग करायचे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस मॅन्डेटरी आहे. असं झालं नाही एक संघनायक इथे उपस्थित झाला त्याला टॉस दिला जाईल, दोन्ही संघनायक आले नाही सामना 4 षटकांचा होईल, असा आयोजन कमिटीचा निर्णय आलेला आहे. नियमांचं पालन करायचं मित्रांनो, याची आपण सर्वांनी नोंद घ्यायची. चांगला फटका लास्ट बॉल वरती आपण पाहिलेला आहे, प्रिव्हियस बॉल, आणि त्या बॉल वरती आपल्याला प्रकाशच्या बॅट मधून 4 धावा येताना पाहायला मिळाला. 49 च्या आकड्यावरती संघ बलवली पोहोचलाय. चांगला स्टार्ट दिला होता टीमला. त्यानंतर आता इथून लास्ट ओव्हर शेवट कसा मिळेल हे पाहणं महत्वाचं, त्यासाठी मैदानाच्या आतमध्येही जाणं महत्वाचं. शुभमचा बॉल, वेग होता बॉलमध्ये आणि वेगवान बॉल आपण तिकडे पाहिलेला आहे. निर्धाव बॉल आपण येताना पाहतो. बॅटिंग थोडीशी आपण पाहतो आता धीम्या गतीने होताना पाहायला मिळते. ही अस्मिता नाही आहे बलवली संघाची, ही मानसिकता नाही त्यांची. आज आपली अस्मिता अर्पून बसलेत की काय. मधल्या फळीमधील फलंदाज हे चित्र जरूर जाणवते. ऑन साईडला खेळले आहेत, फिल्डर आहेत कावचे, बॉलवरती येत आहेत, चांगलं प्रोटेक्शन, चांगलं स्टॉप केलं, बॉलला फेकी देखील तेवढी छान. सागर होते तिकडे आणि सागरनं बॉलला स्टॉप केलं. त्यानंतर एक धाव पासून थांबू शकणार नाही, त्यामुळे एका धावेनं संघाच्या 50 धावा धावफलकावरती आपल्याला लागताना पाहायला मिळतात. श्रीराम बलवली 50 रन्स कंप्लीट, 4 लॉस. 50 ला 4 विकेट आहेत. ओव्हर मधून 2 बॉल शिल्लक. नॉट ओनली ओव्हर बट ऑल्सो इनिंग मधून म्हटलं तरी वावगल ठरणार नाहीये. त्यामध्ये हा बॉल येतोय, रनआउटची संभावना आहे डेंजर एंड कडे, आणि अजून एक गडी बाद होतोय तिकडे. धावचीतच्या स्वरूपात फलंदाज बाद. टार्गेट सेट हा बॉल आहे, फ्रंटला जाऊन खेळलेत, फुल टॉस लेंथचा बॉल होता, एकच धाव मिळेल, सिंगल येते. आणि अशा पद्धतीनं पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय. टोटल धावा जमा केल्या टीम श्रीराम बलवडीनं 52 आणि 53 धावांचं टार्गेट सेकंड हाफ साठी आता ठेवण्यात आलेलं आहे.
देवस संघाची पहिली सलामीवीर जोडी मैदानाकडे आपण पाठवा प्लीज. पहिली जोडी तुम्हाला मैदानामध्ये पाठवावी लागेल. लास्ट 2 ओव्हरमध्ये चांगलं कमबॅक फटाक्यांच्या आतिषबाजीने. खरं तर या ठिकाणी खेळाडूंचं देखील स्वागत आपण होताना पाहताय. अविनाश ची संपूर्ण टीम या ठिकाणी प्रत्येक खेळाडूंचं देखील स्वागत करत असताना मैदानाच्या चहूबाजूला आपण पाहताय सध्या प्रेक्षकांची अलोट गर्दी ही तुम्हाला पाहायला मिळेल. सर्व आमचे मंचावरती आसनस्थ असणारे मान्यवर, संपूर्ण करतर या परिसरातील नामांकित व्यक्तिमत्व पुन्हा एकदा बैल सजवून आणल्यात त्या ठिकाणी. बघा हा एक नाद वेगळा आहे. बाजी आणि हिरा, क्या बात आहे. बघा हे नामांकित बैल आहेत आणि त्यांचं देखील आता थाटामाटात आगमन या ठिकाणी होताना आपण पाहताय. भूषणजी म्हात्रे करतर ग्रामपंचायत सदस्य जासई आणि युवा मोर्चा अध्यक्ष सर्व या ठिकाणी आपण पाहता. आमचे मित्र आकाश त्यांचंही स्वागत. यस वेलकम प्रमोद भाई. त्यानंतर अजून एक शंभू या नंदींची आपल्याला एक ग्रँड एंट्री पाहायला मिळते. या परिसरातील ही नामांकित नंदी आहेत. या नंदी महाराजांचा आपण पाहतोय ज्यावेळेला अड्ड्यामध्ये उतरतात त्या परिसराला नियमितपणे त्या मी म्हणेन फील्डमध्ये हायलाईट करणारे हे नंदी आहेत आणि त्यांचं इथे दिमागदार असं आगमन आपल्याला आणि आगमन सोहळा आपण पाहिलेला आहे. अगदी आकर्षक असे हे नंदी आहेत. बघा त्यांना पाहिल्यानंतर देखील आपला देखील एक वेगळा उत्साह निर्माण होतोय आणि सर्व त्या ठिकाणी आपले बैलगाडा चालक मालक हा नाद लय बेकार असं म्हणतात आणि हा नाद आता प्रत्येकाला लागलाय. क्रिकेट खेळाडूंना देखील लागलाय आणि त्यांची रॉयल एंट्री आपण पाहिली, ग्रँड एंट्री. तर विनंती असेल फणस डोंगरी टीमचे कॅप्टन, चला आपण टॉससाठी या लवकर. तर मॅचला सुरुवात होईल. टार्गेट बनवायचं 53. काव्य 11 टायगर देवत या टीमला. तर एका बाजूला श्रीराम बळवली संघाला आपण पाहता आमचे मित्र राजू वाघ. खरं तर हे देखील ग्रामपंचायत सदस्य होते आणि उत्तम क्रिकेटर, आयोजक. त्यांची सुकन्या आपण त्यांना ऑनस्क्रीन पाहताय. त्यांचंही स्वागत आम्ही या स्पर्धेनिमित्तानं करत आहोत. प्रचंड मेहनत असते राजू यांची देखील या स्पर्धेसाठी. धन्यवाद. पहिल्या षटकासाठी डावाला सुरुवात झाली. लेट्स प्ले. ग्रीन सिग्नल. पहिल्या ओव्हरसाठी सागर पाटील आणि समोर स्ट्राईक एंडला फलंदाज असेल समाधान वाघमारे, तर दुसऱ्या बाजूला असेल सागर पाटील सागी. नॉन स्ट्रायकिंग एंडला लेट्स प्ले. पहिला बॉल ओव्हर द विकेट. पहिला बॉल क्रॉस बॅलेट खेळले, गुडघा टेकत त्या ठिकाणी स्लॉग हिटचा प्रयत्न, स्क्वेअर लेग मध्ये बॉल निघालाय. सेकंडचा कॉल. 2 धावा सहजगत्या कंप्लीट करत असताना हे दोन्ही खेळाडू चांगलं कॉलिंग पाहायला मिळालं.
पहिल्या सत्रामध्ये शुभमने काय स्टार्ट दिला होता, अप्रतिम सुरुवात करून दिली होती. जसा तो बाद झाला आणि त्यानंतर मात्र शेवटच्या 2 ओव्हरमध्ये काव्य 11 टायगर देवत या संघाचं कमबॅक पाहायला मिळालं आणि त्यानंतर 52 धावा आव्हान अतिशय चांगलं उभं केलं, चांगलं आव्हान उभं केलं बलोडी संघाने. पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना धावा डिपेंड करताना त्यांनाही सुरुवातीला विकेट घ्याव्या लागतील, जास्तीत जास्त डॉट बॉल फेकावे लागतील. नेक्स्ट बॉल गुडघा टेकत स्लॅश केला, बॉलला फक्त दिशा दिली आहे, बॉल निघाला कव्हर आणि गलीच्या मधून फरार वेगाने, सीमा पार, चौकार. नंतर आमचे प्रमुख अतिथी मान्यवर अर्थातच या परिसरातील ग्रुप ग्रामपंचायत सदस्य विष्णुशेठ पारदे यांचे इथे आगमन झालेलं आहे. आपलं स्वागत आहे, ज्यांचा आज वाढदिवस देखील आहे आणि हा वाढदिवस समारंभ आपण पाहतोय आज सेलिब्रेट करण्यासाठी ते आपल्यासोबत जॉईन आहेत. ते म्हणतात ना, घाई गडबडीच्या दुनियेमध्ये थांबायला वेळ कुणाला, आणि जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. क्रिकेट हुकायचं नाहीये, आज वाढदिवस बाजूला ठेवू, परंतु आम्ही वाघाची वाडी चषकाला जाऊ हे सांगत असताना आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत विष्णुशेठ पारदी साहेब. आपलं स्वागत आहे. सुरुवात चांगली करायची आहे या ठिकाणी देवत टीमला आणि समाधान चांगला स्टार्ट देत असताना पहिला बॉल दुहेरी अंक, त्यानंतर सलग 2 चौकार त्या ठिकाणी पाहिले. पॉवर प्ले मध्ये गॅपमध्ये फटके पाहायला मिळाले मैदानाच्या आतमध्ये समाधान वाघमारे यांच्या बॅटमधून. राऊंड विकेट आले, अँगल बनवला परंतु लाईन खराब आहे त्यामुळे पंचांनी जमिनीला हात केलं. समांतर हा बॉल होता अवांतर. अतिरिक्त रन्स खर्च करताना पण सागर पाटीलला पाहिलं. 1 रनने मात्र संघ पुढे सरकतो. टोटल धावसंख्या आपण जर पाहिली धाव फलकावरती आतापर्यंत बिनबाद 11 अशी सुरुवात झाली होती. शुभमने मयूरच्या अगेन्स्ट केली होती पहिल्या पॉवर प्ले मध्ये आणि याही वेळा आपण पहिला टीट फॉर टॅट जशाचं प्रत्युत्तर देताना समाधान हा खेळाडू गुडघा टेकत फॉलिंग स्वीप, पंच त्या ठिकाणी अलर्ट होते. द्वारकानाथ चोरगे त्यांच्या अगदी समोरून बॉल निघाला, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, सीमा पार, चौकार. अर्जुनजी कांबडी साहेब या मान्यवरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. ही जागा आपली आहे, हे व्यासपीठ आपलं हक्काचं आहे, त्यामुळे आपण इतरत्र न जाता आपण या मंचावरती यायचं आहे अशी ऑर्गनायझर कमिटीची डिमांड आहे आणि त्यांची तुम्हाला रिक्वेस्ट आहे. या वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. अंपायर द्वारकानाथ चोरगे यांचा फिटनेस पाहायला मिळाला. अलर्ट होते, अगदी मुवमेंट त्याने लगेच घेतली, बाजूला सरकले आणि त्यानंतर बॉल वेगाने निघाला. पुन्हा एकदा ॲक्शन रिप्ले आपण पाहिला. फॉलिंग स्वीप, प्रॉपर टायमिंग आणि त्यानंतर द्वारकानाथ चोरगे यांना टार्गेट केलं होतं समाधानने. बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला गेला, सीमा पार. 4 धावा आले, बॅकफुटला आले. पुन्हा एकदा बॅटन वॉच, एक्स्ट्रा कव्हरला फॉलला ढकललं अक्षरशः. डीपमध्ये शुभम पाटील आहेत, त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग, गती काढली बॉलची. थोडा धीम्या गतीचा बॉल सागरच्या माध्यमातून पाहिला आणि यावेळेला सिंगल रन मिळाली देवट टीमला. समाधान वाघमारे या फलंदाजाला आणि आतापर्यंत संघाची धावसंख्या आपण जर पाहिली स्कोर कार्डवरती तब्बल 16 धावा. वैयक्तिक 5 चेंडूमध्ये 15 धावांचं योगदान, एक वाईट बॉल या इनिंगमध्ये आपण पाहिला. धावसंख्या आपण जर पाहिली धाव फलकावरती आतापर्यंत आहे बिनबाद 16 धावा. आमचे मित्र तळोजे मजकूर कामेश पाटील यांनी देखील आम्हाला मेसेज केला आहे. राजू बाग करता त्यांनी दिलगिरी व्यक्त केली, भरपूर त्यांनी प्रयत्न केले दुसरा संघ या स्पर्धेमध्ये सहभागी करण्यासाठी, कारण आता सध्या लग्न सराई सुरू आहे त्यामुळे बऱ्याचशा टीमचे आता प्रॅक्टिस थांबली आहे. त्यामुळे नाईट स्पर्धांमध्ये खेळणं प्रत्येक संघाला पॉसिबल होत नाही. याही वेळेला आपण पहिला पार्टनरशिपचा प्रयत्न होता परंतु थोडासा अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर असणारा चेंडू पंचांनी मात्र या बॉलला वाईड घोषित केलं. एक्स्ट्रामध्ये भर पडेल, धावसंख्येमध्ये बदल. टोटल धाबा आपण जर पाहिल्या धाव फलकावरती बिनबाद 17 धाबा. खरं तर हे डॅमचा हा परिसर आहे. जेव्हा पाण्याची पातळी कमी होते तेव्हा मात्र हे मैदान तयार होतं. असं हे खरं तर क्रीडांगण आहे, भव्य दिव्य असे मैदान. स्वीप केला, बॉलला रिव्हर्स खेळले, फटका लाजबाब आहे कारण इथे मात्र बॉल निघाला लॉंग स्टॉपला, नॉन स्टॉप, सीमा पार, एंड इज वेल. बॅटला स्पर्श करून आला हा चौकार. मध्ये आक्रमक सुरुवात पाहायला मिळाली.
तब्बल 21 धावा खर्च केल्या. आता रिक्वायर्ड रन रेट आपण जर पाहिला तर येणाऱ्या 4 षटकांमध्ये 8.00 असेल, कारण येणाऱ्या 24 बॉलमध्ये बनवायच्यात मैदानाच्या आतमध्ये काव्य 11 टायगर देवत 11 टीमला 32 धावांची गरज आहे. वैजनाथ पाटील सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग मार्क पडद्याला. या टीमचा आणखीन एक अनुभवी खेळाडू, एखादं षटक त्या षटकामध्ये कमबॅक करावं लागेल. या स्पर्धेसाठी आमचे सरपंच सीताराम दादा चौधरी आणि त्यांच्या बरोबरीने उपसरपंच जनार्दनजी निरगुडा यांच्या वतीने तब्बल 25,000 हे खरं तर कॅश प्राईज आम्हाला आर्थिक डोनेशन त्यांच्या वतीने मिळालं. त्यांचा आम्ही मुद्दा खरं तर या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करू. भरपूर चांगलं योगदान. पनवेलचे कार्य सम्राट आमदार प्रशांतदा ठाकूर साहेबांना आपले आदर्श मानणारे आमचे सरपंच सीताराम चौधरी आणि त्यांचे सर्व सहकारी, त्यांचं मनापासून कौतुक आम्ही या स्पर्धेच्या वतीनं करत आहोत. मोर्या वाघाची वाडी आणि 1 स्टार वाघाची वाडी आयोजित आपण पाहताय वाघाची वाडी चषक 2025 चं हे दमदार पर्व. नेक्स्ट बॉल, पहिला बॉल या ओव्हरमधला आणि पहिलाच बॉल ऑन साईडला केले. फुल टॉस आहे त्या ठिकाणी. मिडविकेटला फिल्डर स्वतः सागर पाटील त्यांच्या दिशेने फटका पाहायला मिळाला. 1 रन या बॉलवरती समाधानला मिळाली. 1 रन देवत टीमला मिळाली. धावसंख्येमध्ये बदल. टोटल धावा आपण जर पाहिल्या धाव फलकावरती बिनबाद 22. चला फणस डोंगरी लवकर आपण टॉससाठी या. वेलकम, आपलंही स्वागत. आज फणस डोंगरी संघ देखील एक सिंगल पहिल्या बॉलवरती आली. त्यानंतर आता कमबॅक वैजनाथ पाटीलकडून अपेक्षित राहील श्रीराम बलवली संघाला. या मॅच मध्ये स्विच केला बॉलला. रिव्हर्सचा प्रयत्न, आक्रमक स्ट्रोक, काउंटर अटॅक. सागीच्या बॅटमधून हा धमाका. बॉल चाला कव्हर पॉइंटला, सीमा पार, षटकार. इम्प्रोव्हायझेशन या फटक्यामध्ये पाहायला मिळालं. आधुनिक फटका आणि काय फटका सजवलाय, अप्रतिम. नेक्स्ट बॉल सन्मान दिला. सेन्सिबल क्रिकेट. षटकानंतर सिंगलला प्राधान्य देत असताना दिलीप पाटील एक चप्पल क्षेत्ररक्षक डिरेक्ट हिट झालाय. पंचाने हा निर्णय तिसऱ्या पंचांकडे सोपवला. टीव्ही अंपायरची मदत घेतली. DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टमचा वापर करण्यात आलेला आहे. या स्पर्धेमध्ये तुम्हाला 2 रिव्ह्यू दिले जातील, वाईड आणि बीमरसाठी. ते तुम्ही केव्हाही वापरू शकता. आणि इथे आता अंपायर्स कॉल आहे. तिसऱ्या पंचाची मदत घेण्यात आलेली आहे. त्यामुळे चेक केलं जाईल. दूध का दूध और पाणी का पाणी एकविरा इव्हेंट या चॅनलच्या माध्यमातून हे टेलिकास्ट होताना आपण पाहताय. ऑन स्क्रीन तुम्हाला हे क्षणचित्र पाहायला मिळतील. नॉट आउट. खेळाडू पोहोचला सुरक्षित आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये. गुड रनिंग द बिटवीन दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून चांगलं ताळमेळ, चांगलं कॉलिंग पाहायला मिळालं. सागर धावत निघाला. नॉन स्ट्रायकिंग एंडला रिक्स त्याने घेतली आणि रन देखील कंप्लीट होताना पाहायला मिळाली. परंतु कौतुक करायला लागेल दिलीप पाटीलचं. या टीम मधला 40+ मास्टर आहे. गेले कित्येक वर्ष हा खेळाडू खेळतोय. पेनचं क्रिकेटचं पूर्णपणे वलय त्याच्या अवतीभोवती राहिलं असा एक दमदार खेळाडू. त्याचा थ्रो आपण पाहिला. नेमबाजीमध्ये निष्णात असणारा हा खेळाडू, पण तो 1 रन रोखता आलेला नाही. 1 रन कंप्लीट झाले. त्यामुळे दबाव पूर्णपणे श्रीराम बलवली संघावरती. मी मगाशीच म्हटलं होतं सुरुवातीला तुम्हाला विकेट घ्यावे लागतील. विकेटची गरज आहे. क्लीन बॉल, परफेक्ट यॉर्कर, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. आणि इथे मात्र फर्निचर डिस्ट्रॉइड. पहिला धक्का बसला काव्य 11 टायगर देवत टीमला. बॉल आणि 24 धावा. ऑन स्क्रीन आपण पाहता रायगड टेनिस क्रिकेटचा सुपर डुपर स्टार मिस्टर मयूर वाघमारे. कमी वयामध्ये कमी कालावधीमध्ये प्रसिद्धी प्राप्त करणारा हा खेळाडू मेहनत आणि जिद्द चिकाटीच्या जोरावरती टेनिस बॉलमध्ये आपलं नाणं खणखणीत वाजवणारा हा खेळाडू, देवत गावाचा सितारा, मैदानाच्या आतमध्ये चालला मयूर वाघमारे. अल्पावधीमध्ये 2 4 व्हीलर ज्याने पटकावल्या असा एक दमदार खेळाडू. आणि यंदा ग्रामीणवरती भरपूर फोकस केलं. त्याच्याबद्दल त्याचं देखील अभिनंदन करावं लागेल. कारण
गावाचं क्रिकेट आणि त्याच वेळेला व्यावसायिक क्रिकेट या दोघांमध्ये चांगलं ताळमेळ राखताना आपण मयूरला यंदाच्या हंगामामध्ये पाहिलं आणि आज तागायत अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये देवत ग्रामीण संघ देखील आपण चमकदार कामगिरी करताना त्या संघाला पाहिलं आणि याही वेळा आता आपण जर पाहिलं थोडंसं पारडं जड आहे देवत संघाचं, पण तो अजूनही वेळ गेलेला नाही आहे, विकेट घ्यावे लागतील. पुन्हा एकदा लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह फटका, फसला झेलची संधी, सोपं नाहीये, बॉल त्या ठिकाणी पुढे पडला आणि निघाला वन बाउन्स ओव्हर द लाईन, सीमा पार, चौका. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह आपण पाहिला आणि समोरच्या दिशेने झेल पकडण्याचा प्रयत्न होता. बघा प्रेक्षकांना विनंती राहील पण पडद्याच्या मागे बसा प्लीज. सर्व प्रेक्षकांना आयोजकांच्या वतीने विनंती करतोय, आणखीन एक क्या बात आहे, स्टँड अँड डिलिव्हर्ड, सॉफ्ट हँडेड खेळले, टायमिंगच्या आधारावरती हा फटका व्ही सेप मध्ये बॉल निघाला बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा पार, मयूर वाघमारे ब्रँडेड षटकार. समाधान वाघबारने 7 बॉलमध्ये 16 केल्याने एका बाजूला 3 बॉल 11, सागर पाटील 2 बॉल 10 असं योगदान देवस संघासाठी मयूर वाघबारने देखील दिलं. चांगलं कमबॅक, बिग फाईट, 18 बॉल 14. सामना आता थोडासा एकतर्फा झालाय, लेस दॅन रन बॉल इक्वेशन मैदानामध्ये आलंय. धावा कमी आहेत आणि बॉल जास्त आहेत, त्यामुळे 18 मध्ये 14 धावांचा पाठलाग करताना या ठिकाणी ही जोडी कितपत हा सामना पुढे घेऊन जाईल हे पाहावं लागेल. तर एका बाजूला कमबॅक करण्यासाठी एखादा मॅजिकल स्पेल टाकावा लागेल गोलंदाजाला. तिसऱ्या षटकामध्ये बॉलिंग मार्कवर त्याला स्वतः देव म्हात्रे सर्वात अनुभवी खेळाडू, आणखीन एक ऑल एक्सपिरियन्स प्लेयर इन बळवली टीम मैदानाच्या आतमध्ये आहेत. त्या ठिकाणी देव पहिला फुल टॉस आणि त्या ऑन साईडला खेळलेले आहेत. पंचांकडे अशाभूत नजरेने पाहत असताना हे दोन्ही खेळाडू मैदानामध्ये आपण त्या ठिकाणी पाहिले. या सर्व्ह्यूचा वापर केला, वेस्ट साईड चेक केली जाईल. 1 रन ऑलरेडी घेतली आहे, जर भीमर असेल तर मात्र 1+1 अशा 2 धावा ॲड त्या ठिकाणी होताना पाहायला मिळतील. मी मगाशी म्हटलं का तर रायगड जिल्ह्यातील अयोध्या नगरी म्हणून या गावाला संबोधलं तर बळवली गावाला, कारण जवळजवळ 100हून अधिक वर्षाची परंपरा श्रीराम जन्मभूमी जन्मोत्सव मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होतो. आणि त्याच वेळेला आपण पाहता हा संघ आज या स्पर्धेमध्ये सहभागी झालाय. प्रत्येकाला कुतूहल वाटलं या स्पर्धेचं, कारण एवढा अंतर कापत आज बळवली संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालाय. पनवेल पासून देखील 21 किलोमीटर लांब हे वाघाची वाडी गाव आहे आणि पनवेल ते बळवली टोटल 45 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला. आणि इथे नो बॉल कॉल, बीमरचा इशारा आलाय त्या ठिकाणी तिसऱ्या पंचांकडून. 1+1 अशा 2 धावा या ठिकाणी ऍड होतील बॅटिंग करताना देवस संघाच्या खात्यामध्ये. नेक्स्ट बॉल फ्रीट, बल्ली बाउंडन, दीपक पाटील सरांचा इशारा त्या ठिकाणी पाहिला आपण. सलीम फ्रीट आमचे ऑफिशियल पंच. फ्रीटचा बॉल याही वेळ आपण पाहिला, उडवलाय लॉंग ऑफच्या बाहेर, सीमा रेषा पार, स्टँड अँड डिलिव्हर्ड षटकार. कमालीची फटकेबाजी पाहायला मिळाली. मयूरने आतापर्यंत इनिंग जर पाहिली जास्तीत जास्त तो व्हीसेप मध्ये खेळला. समोरच्या दिशेने यॉर्करचा प्रयत्न, तेच तरार, फास्ट अँड फ्युरियस हा बॉल होता. स्लाइडली आउटसाइड द ऑफ स्टंप हा बॉल टाकला होता वेगाने. आणि त्याच वेळेला आपण पाहिला खरं तर त्या ठिकाणी हा डॉट बॉल बऱ्याच अवधीनंतर पाहायला मिळाला. या डॉट बॉलची गरज होती श्रीराम क्रिकेट संघ बावली टीमला, परंतु इथे आता हा सामना थोडासा एकतर्फा झालाय. याही वेळेला ऑन साईडला केले स्क्वेअर लेग, पंचांना बीट करत बॉल निघाला मागे बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. 1 रन घेत असताना हे दोन्ही खेळाडू अगदी सहजगत्या, सकाळी मॉर्निंग वॉकला आपण ज्या पद्धतीने धावतो तशा पद्धतीने ही रन घेतली मयूर. आणि एका बाजूला सागर या खरतर फलंदाजाने एवन जोडी आहे देवस संघाची सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये. मयूर आणि सागर 2 आक्रमक खेळाडू, लेफ्ट अँड राईटी कॉम्बिनेशन. अजूनही आपण पाहिला 17 बॉलमध्ये
काही धावांची गरज आहे. तुम्हाला कॅल्क्युलेशन तुमच्या टीव्ही स्क्रीनमध्ये देखील पाहायला मिळेल. पुन्हा एकदा सेन्सिबल क्रिकेट हलक्या हाताने खेळले, पुश करो और खुश रहो असं म्हणतात. आणि इथे मात्र सिंगलला प्राधान्य देत असताना हे दोन्ही खेळाडू एक धाव या बॉलवरती मिळाली आणि एका रनच्या मदतीने संघ पुढे सरकत असताना धावसंख्या आपण जर पाहिली धाव फलकावरती आतापर्यंत आहे 49. फक्त आणि फक्त 4 धावांची गरज आहे विजयासाठी देवत टीमला. रिव्हर्सचा प्रयत्न आहे त्या ठिकाणी. व्हाईट बॉलचा कॉल पंचांच्या माध्यमातून 50 कंप्लीट 50 धावा धाव फलकावरती. अंपायरच्या निर्णयाला चॅलेंज केलं फिल्डिंग टीमने, रिव्ह्यूचा वापर केला, तिसऱ्या पंचांची मदत घेतली. 2 रिव्ह्यू आहेत त्यामुळे वेळ वाया जाईल यात शंकाच नाहीये. आज देखील पहिली रात्र या स्पर्धेची, परंतु मैदानाच्या चहूबाजूला कॅमेरामॅनला देखील विनंती करेन जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही कॅमेरा फोकस करा. प्रचंड गर्दी ही मैदानाच्या अवतीभोवती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल, कारण या मैदानाचं या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. या स्पर्धेमध्ये फक्त पुरुष प्रेक्षक नसतात तर महिला प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने सहभागी होताना पाहिलं. व्हाईट बॉल, यस, अंपायर्स कॉल अगदी योग्य होता, त्यामुळे इथे व्हाईट बॉल राहील आणि एक रन मात्र मिळेल. देवत टीमला 50 धावा धाव फलकावरती आहेत आणि अजूनही 3 धावांची गरज आहे या मॅचमध्ये बॅटिंग करणाऱ्या देवत टीमला. ऑन साइडला पुन्हा एकदा आक्रमण पाहायला मिळालं. एंड इज वेल. धोनी स्टाईलने हा सामना फिनिश करत आजच्या रात्रीमध्ये स्पर्धेतला पहिला सामना जिंकलाय काव्य 11 टायगर देवत संघाने. अभिनंदन देवत टीम, हार्ड लक श्रीराम बरवळे संघ. आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झाला त्याबद्दल आयोजकांच्या वतीनं आपलं मनापासून आभार. चला नेक्स्ट मॅच टॉस फणस डोंगरी आणि एका बाजूला जासई संघाने टॉस जिंकलाय. लवकरात लवकर आपला जो का निर्णय असेल मैदानात ताबा घ्या. आणखीन एक बिग फाईट उरण विपक्ष पेण ही लढत पाहायला मिळेल. पेण तालुक्याचा आणखीन एक संघ तुम्हाला पुढच्या मॅचमध्ये इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळेल. तर या सामन्याचा हिरो, सामनावीर, प्लेअर ऑफ द मॅच नो डाऊट, उशिरा आला परंतु क्रेडिट घेऊन गेला आणि चांगली बॅटिंग देखील केली, तो खेळाडू आहे मयूर वाघमारे. पहिल्या सामन्याचा हिरो, 6 बॉल 23 धावांचं योगदान. ओमकार हरपल यांचं देखील आगमन. रायगडचा रिषभ पंत, यस, बेस्ट ऑफ लक तुम्हाला ही पुढच्या मॅचसाठी. बिग फाईट अक्षय जाधव आणि टीम. सन्मानाकडे आपण